सोलापूर जिल्हा परिषद आणि माळशिरस तालुका पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण माळशिरस तालुक्याच्या गणेशगाव या गावामध्ये आलेलो आहोत. आज आपण इथं काही मतदारांशी, जनतेशी, नागरिकांशी चर्चा करणार आहोत. चला तर मग या. काय नाव काय आहे बाबा? तानाजी गणपत मोरे, राहायला इथं गणेशगाव. गणेशगाव. हा, काय जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक सध्या सुरू आहे. काय वातावरण आहे? वातावरण काय बरं आहे सध्या. बरं आहे म्हणजे कुणाकडनं वातावरण आहे? बीजेपी. बीजेपीचं, राष्ट्रवादीचा तुतारी गटाचा उमेदवार आहे, वंचितचा बी उमेदवार आहे. आहे सगळ्याच आहे, पण बीजेपीचा जरा जोर जास्त आहे. बीजेपीचा जोर आहे. हा, काय नाव काय आहे? विशाल मनोहर यादव. राहायला इथं गणेशगाव मध्ये. काय एकंदरीत काय परिस्थिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची? आहे सध्या भाजपचं वातावरण चालू आहे. बीजेपीचं. हा, पण तुमच्या या गणागटामध्ये बीजेपीचा उमेदवार आहे, राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसचा आहे, वंचितचा आहे. कशी परिस्थिती असेल? करू बीजेपीलाच करू. बीजेपीला. हम्म. तुमचं काय नाव आहे? ते सांगते आपण जास्त. बरं बोला की नाव तर सांगाल का नाही? सागर राऊत. बरं काय काय वाटतंय, काय इलेक्शन मध्ये काय होईल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये? राजकारणाविषयी आपण काय बोलू शकत नाही त्याविषयी. इकबाल शेख. इक्बाल भाई शेख. बरं, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सध्या सुरू आहे. रणधुमाळी जोरात उडताना दिसत आहे. काय एकंदरीत वातावरण कसं आहे गणेशगाव मध्ये? सध्या काय सांगता येत नाही. मतदानाची निवडणूक झाल्याशिवाय काय सांगता येत नाही. निवडणूक तर होणारच आहे. टक्करच आहे. दोन्हीकडून टक्कर आहे. म्हणजे 50-50 आहे. दोन्हीकडून तसं आहे. माझं नाव माऊली मधने, राहायला गणेशगाव. गणेशगाव मध्ये. काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सध्या सुरू आहे. काय वातावरण आहे, काय काय होईल म्हणताय? आता वातावरण तसं बघितलं तर आपल्याला खासदारकीच्या टायमिंगला, आमदारकीच्या टायमिंगला हे तुतारीला लीड होतं. बरं. पण आता सध्या या घडीला तसं काय सांगता येणार नाही. आता सध्या या घडीला तर दोन्ही आमच्या गणेशगावच्या पार्ट्या असताना राष्ट्रवादीच्याच आहेत. पण आता सध्याच्याला सोनू पराडे पाटील आणि निशांतदादा पाटील हे दोन्ही गावच्या शिवच्या अंतरातले दोन्ही पण उमेदवार आहेत. बरं. त्याच्या पायी गावातल्या लोकांचा बऱ्यापैकी कल आता सध्याच्याला तरी तुतारीच्या बाजून आहे. तुतारीच्या बाजूने कल आहे. आहे पण तसं आता सध्याच्या घडीला सोनू पाटलाचं पण पारडं थोडं जड वाटतंय. कारण पाठीमागच्या वेळेस 160 मतदान आपल्या आमदारकीच्या टायमिंगला गेलं होतं. पण ह्यावेळेस जरा थोडंसं वातावरण थोडंसं वेगळं वाटतंय. कारण युवा पिढीनं थोडंसं कमळाकडे जरा, भाजपकडे जरा थोडंसं अट्रॅक्शन झाल्यामुळं. म्हणजे कारण तुम्ही युवा पिढीचं सांगितलं. हो, युवा पिढीचं जरा थोडंसं चलबिचल झालेलं आहे. त्यासाठी. नाव काय आहे तुमचं? गणेश यादव, राहायला गणेशगाव. इथं गणेशगाव मध्ये. म्हणजे गणेशगाव मध्ये गणेश यादव तुम्ही. हो, गणेश यादव. बरं, काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सध्या सुरू आहे. काय एकंदरीत वातावरण कसं आहे, कुणाचं पार्ट जड आहे? पारड तसं काय सांगता येणार नाही. दोन्हीकडची पण विक्रम पराडे, सोनू पराडे आणि निशांतराव पाटील दोघांचं बी गणेश गावातील लोकांशी संबंध चांगला आहेत. दोन्ही गावाच्या मध्ये गाव आहे, त्याच्यामुळं लोक काय असं खुलून अशी काय कळ्यासारखा इथं वातावरण नाही. म्हणजे बाबुळगाव आणि लवंगच्या मध्यस्थानी गणेशगाव. असणारं गणेशगाव. आणि गावातील लोकांचं दोन्हीकडे बी संबंध चांगला आहे. बरं बरं. मग एकंदरीत परिस्थिती काय असेल, कुणाचं काय पार्ट सांगता जड आहे? तसं सांगता येत नाही. निकाल 9 तारखेला लागेल, त्या टायमालाच कळेल. काय बालमभाई शेखलाल कोरभू, राहायला गणेशगाव. गणेशगाव मध्ये. हो हो. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. काय एकंदरीत गावाची परिस्थिती काय आहे? काय कुणाचं पार्ट जड आहे, काय होईल? आता गावात कसं आहे माहिती आहे का, दोन्ही बी उमेदवार चांगले आहेत. त्यामुळं जे होणार आहे ते घासूनच होणार आहे. काय सांगता येत नाही कोणाचं काही. म्हणजे नेमकं काय होईल, काय घडल काय? आता घडेल काय तसं काय सांगता येत नाही कोण काही. आता गणेशगावचं एकूण मतदान किती आहे? गणेशगावचं एकूण मतदान पोलिंग 1012 मतदान होतं, पण पोलिंग 700-800 होतं. काय 60-40 होईल, 50-50 होईल, काय काय म्हणताय काय? मला वाटतं 40-60. कुणाला 40 होईल, कुणाला 60 होईल? आता तसं काय आता उघड आता काय तुम्हाला आता सांगण्यात कसं काय काय गोष्टी सस्पेन्स असते. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाचा उमेदवार आहे, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे, काँग्रेस आयचा सुद्धा उमेदवार आहे. काय घडल? नाही नाही, इथं भाजप आणि राष्ट्रवादी यांचाच इथं शिक्का चालणार. त्यामुळे काय बाकीच्यांचं तर काय सांगू शकत नाही.
हनुमंत भीमराव शेंडगे, राहणार गणेशगाव. बरं, काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सध्या सुरू आहे, काय गावाचं वातावरण काय, कोणाची हवा आहे? आता तुतारशिवाय कोणाची हवा राहणार नाही चालूला. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाची. तुतारीशिवाय पर्याय नाही गणेशगाव आपोट. पण भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा आहे, वंचितचा उमेदवार आहे, काँग्रेस आयचा उमेदवार आहे. तसला आम्हाला काय कळत नाही. आम्हाला तुतारीला आम्ही देणार. आम्ही खेड्यातल्या माणसाला तुम्ही काय विचारताय, हे आहे का ते आहे का, तसलं आम्हाला कळत नाही हो. म्हणजे तुतारी तुम्ही ठरवलेलं आहे. हां, ठरवलेलंच आहे. अख्ख्या गणेशगावनं ठरवलं. तुतारीशिवाय कुठे जायचंच नाही. राहायला कुठं आहे? सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू आहे, काय वातावरण काय गणेशगावचं किंवा कोणाची हवा आहे? तसं काय सांगू शकत नाही कोणाची हवा आहे आपण, कारण की आता कसं आहे दोन्ही पक्षाची स्टप लागलेली आहे सध्या. आता बरं स्टप म्हणजे आता कसं आहे एकमेकाला कोणीही कमी नाही शक्यतो, बरं. त्यामुळं आपण कोण येईल कोण नाही त्याचं काय सांगू शकत नाही पुन्हा. मग एकंदरीत हवा कुणाची आहे, काय ऐकायला मिळाली, तुम्ही ऐकलं कुठं, काय चाललंय? नाही आता दोन्ही पक्षाचं समांतर आहे तसं म्हणलं तर चालेल, कारण दोन्हीची पण हवा आहे सगळीकडे पाहिलं तर 50-50 वातावरण आहे. 50-50 वातावरण आहे, त्यामुळे काय आपण सांगू शकत नाही. बरं 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 चाल. काय दादा नाव काय तुमचं? महादेव गणपत मोरे राहायला गावात. गणेशगावचेच राहायला. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सध्या सुरू आहेत, काय वातावरण काय आहे गावात? दोन्हीची रणधुमाळी सारखीच आहे. बरं त्यात कोणाला आता आणि शेवटी जनतेचा कौल आहे. बरं काय होईल जनता कुठं जाईल? तसं काय सांगू शकत नाही कोणी आणि कोणाला ठाम बोलता येणार नाही बरं की असं होईल म्हणून. नेमकं कसं होईल, कोणाची हवा आहे, काय ऐकण्यात आलं असेल, बघण्यात आलं तसं असेल? काय नाही, काय काय तसं कोण कुणाला बोलतच नाही ती ना. प्रत्येक जण आपल्या गुपित ठेवतो मनात, ते कोणी कुणाला बोलू शकत नाही. पण काय कुणाचं बर्डन असेल, कुणाला काय दडपण असेल, काय असेल, त्यामुळे कुणी कुणाला उघड त्यानं बोलू शकत नाही. या गणेशगाव या गावचं एकूण मतदान किती आहे बरं? 800पर्यंत. 800पर्यंत. चालतंय, ठीक आहे. नाव काय? नाव नशीर हुसेन. राहणार गणेशगावचं. काय जिल्हा परिषद पंचायत समितीची सध्या निवडणूक सुरू आहे, काय वातावरण काय, कोणाची वातावरण आता हवा बिवा काय आता कसं सांगायचं हवा. काय नेमकं काय तुम्ही ऐकण्यात आलं असेल, बघण्यात आलं असेल, किंवा कुणाच्या नावाची चर्चा आहे? कसं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला आहे वोटिंगचा, ज्यांनी त्यांनी आपापल्या मनामध्ये केलेला असतो बाबा कोणी कोणाला वोटदान करायचं, मतदान करायचं, काय करायचं. आणि त्याप्रमाणे प्रत्येकाचं ओपिनियन आहे ती ज्यावेळेस बूथमध्ये जातील त्यावेळेस बटन दाबून करतील. पण आता हवा वगैरे काय आता म्हणलं तरी आता प्रत्येक गावामध्ये सगळेच कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे आहेत, करेचे आहेत, मनसेचे आहेत, काय हातीचे आहेत, परत नंतर अजून वंचित बहुजन आघाडीचे आहे, ते महादेव जानकरांचा जो पक्ष आहे तो काय तो रासपचा आहे. बरेच कार्यकर्ते प्रत्येक 6-7 पक्ष गावामध्ये. आता शेवटी वोटिंग तिथं गेल्यानंतरच कळणार आता ओपिनियन काय आता हवा वगैरे असं. 2 दिवसानंतर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 7 तारखेला मतदान आहे, 9 तारखेला मतमोजणी. काय घडलं कारण आता ते कसं आहे, ज्या त्यावेळेस 6-7 तारखेला जो निकाल आहे का नाही, त्या निकालाच्या माध्यमातून सगळ्याला कळण्यात येईल, बघण्यात येईल बाबा कोणाला किती मतं पडली आणि तिथून पुढे विश्लेषण चालू होणार, काय लोकांच्या चर्चा होणार, कोणी कसं मतदान केलं काय. आणि स्पष्ट चित्र त्यावेळेसच होतं. ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस बाबा प्रत्येक पक्षाचं बाबा आपली टक्केवारी किती वाढली, किती वेळी काय झालं काय. आणि ज्या त्यावेळेस जो तो माणूस त्यावेळेस विचार करतो की आपण चुकलो कुठं, काय कुठं, आपण कुठं कमी पडलो आणि आपलं कार्य काय, ह्याच्यावर सगळं डिपेंड राहून त्यानंतरचा विषय असतो ते त्यानंतर निकाला दिवशी स्पष्ट होतं. पण ही निवडणूकची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आहे, वंचित बहुजन आघाडीची, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या गणागटात उमेदवार, एकंदरीत कोणाची परिस्थिती, कोणाची पारदर्शक आहे? आता पत्रकारांनी तुमचं एक समजा काम आहे, आता ओपिनिंगमध्ये तुम्ही 6-10 लोकांचं बाईट घेतली, तसं त्याच्यावरून विश्लेषण मला तर वाटतं की करणं जरा योग्य वाटत नाही. का तर जो पुरेगामी लोक आहेत, काय जुनी लोक आहेत, काय म्हातारी मंडळी समजा वयस्कर आहेत, त्यांचे विचार वेगळे आहेत. आपण नवीन पिढी जी आहे युवा वर्ग, त्या युवा वर्गाचं वेगळं असते. आणि जे लाडकी बहिणीचं जे लेडीज आहेत त्यांचं काय वेगळं असतं, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी मत असतं. तो आता हवेचा विषय जर म्हणलं तर आता हवा सांगताच येत नाही कोणाची. आता आम्ही बी गावच्या आता बघतोच, आता चौकामध्ये चर्चा होती काय होती,
सगळे असेच म्हणतात, काय कोण म्हणतं BJPला मतदान करायचं, कोण म्हणतं तुतारीला करायचं, असं चर्चा चालते. त्यामुळे आता हवेचा काही विषय येणार नाही, ज्या त्यावेळेस जी ती स्पष्ट होईल. बाबा काय नाव आहे राहायला गणेशगावमध्ये वय किती आहे? 74. बरं, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सध्या सुरू आहे. काय एकंदरीत वातावरण काय आहे गावाचं? काय आम्हाला काय आम्ही राहायला राहणार काय पण आता तुतारी गटाचा उमेदवार आहे, कमळाचा उमेदवार आहे, काँग्रेसचा उमेदवार आहे. काय तुम्ही हा काय कुणाचं पारडं जड आहे? काय काय होईल म्हणता? काय सांगता येत नाही त्याचं काय कोणाचं मत गावलंय का? तुमचं मत मला गावलंय का? बरं, तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक निवडणुका बघितलेल्या असतील. ह्याच्या अगोदर काय घडलं होतं ते या निवडणुकीत तसं चाललंय का? काय होईल काय? आपल्याला तसलं काय कळत नाही. तुमचं काय नाव आहे दादा? ना नाही राहायला कुठं? राहणार राहणार गणेशगावला. बरं, काय एकंदरीत परिस्थिती काय आहे गावाची? आता आम्ही उठून जातोय आपल्या कामाला, कशाला आम्ही पंचायती कोणाची करत बी म्हणजे एकंदरीत वातावरण काय आहे? हा बघा हाय चाललंय, इलेक्शन चाललंय. उस्मान शेख राहायला गणेशगावला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. चालू आहे काय वातावरण काय? वातावरण काय जरा भाजपकडे कळतंय, कल आहे जरा म्हणजे गणेशगावमध्ये भाजपकडे कल आहे. कल आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, वंचितचा आहे, काँग्रेसचा उमेदवार आहे. इकडं राष्ट्रवादीकडे बघा पुढची जाणार आहे ती, बरं ज्याचा भाजपकडे कल आहे. भाजपकडे कल जास्त आहे. आता आम्हाला कळतंय. तुम्हाला दिसतंय असं? म्हणजे लोकांची कुजबुजच आहे. बरं. हां, कुजबुज आहे लोकांची. तर मित्रांनो, आज आपण होतो माळशिरस तालुक्याच्या गणेशगाव येथील काही जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. या प्रतिक्रिया तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. माझे मित्र रियाज मुलानीसह मी आमिर मोहोळकर, गणेशगाव.